तर ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येते। तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। कुठल्याही क्षणी एक जी.आर प्रसिद्ध करून लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची एक जबरदस्त माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। त्याच सोबत दिवाळीचं बोनस म्हणून सुद्धा तुम्हाला काही मिळणार आहे का? त्यानंतर केवायसी संदर्भात सुद्धा काय नवीन अपडेट आलेली आहे? आजच्या घडीच्या आणि आताच्या घडीच्या ज्या काही सर्व अपडेट्स आलेले आहेत त्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी बनवलेला आहे। तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते। तर खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण आता लवकरच होणार असल्याची एक जबरदस्त माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। यासाठी कोण महिला पात्र असणार आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग काय नवीन माहिती आहे समोर आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया। तर लाडक्या बहिणींचा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, सप्टेंबरचा हप्ता मिळाला पण ऑक्टोबरचा हप्ता कधी? दिवाळी सारखा सण निघून गेला, दिवाळीची भेट नाही की भाऊबीजेची ओवाळणी नाही। लाडक्या बहिणी या आतुरतेने ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तर त्या संदर्भात एक माहिती समोर येत आहे। ऑक्टोबरचा महिना संपला, अवघे काही दिवस उरले आहेत, तरी अजून महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाही। दरम्यान लवकरच महिलांना पैसे येणार असल्याचे दिसत आहे। येत्या आठवडाभरात म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या बँक खात्यात हे पैसे येऊ शकतात। अजून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी सुद्धा अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे की येत्या 8 दिवसात हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। त्याचसोबत समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि त्यामुळे सुद्धा लाडक्या बहिणींना हे पैसे देणे शासनाला अत्यंत गरजेचे आहे। आणि दिवाळीची भेट, भाऊबीजेची ओवाळणी म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे सुद्धा एकत्रितपणे जमा केले जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना एक दिलासादायक बातमी येत आहे। केवायसी सध्या स्थितीत थांबवण्यात आलेली आहे। केवायसीला ब्रेक देण्यात आलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर योजनेअंतर्गत केवायसीला ब्रेक लावण्यात आला आहे। पुढील काही दिवसात लाडकी बहीण योजनेत केवायसी स्थगित करण्यात आली आहे। लवकरच ही प्रक्रिया देखील सुरू केली जाईल। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते। आता सध्या स्थितीत केवायसीला स्थगिती देण्यात आलेली आहे। पण लाडक्याताईंनो, केवायसी ही कायमची थांबवलेली नसून निवडणूक होईपर्यंत केवायसी थांबवलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल तुम्ही केवायसी करून घेतलेली बरी। सध्या केवायसी बंद करण्याचं नेमकं कारण असं आहे, समोर निवडणुका असल्या कारणाने या निवडणुकीच्या अगोदर जर लाडक्या बहिणी या अपात्र झाल्या असत्या तर याचे परिणाम राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भोगावे लागले असते। त्यामुळे सध्या स्थितीत लाडकी बहीण योजनेची केवायसी ही स्थगिती देण्यात आलेली आहे। तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावर एकत्रितपणे येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। कारण मागच्या वर्षी सुद्धा दिवाळीच्या वेळेस लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे दिले होते। या वर्षी सुद्धा लाडक्या बहिणी या वाट पाहत आहे की भाऊबीजेची ओवाळणी म्हणून आपल्याला ऑक्टोबरच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे मिळणार अशी आशा लाडक्या बहिणींना सध्या तरी वाटत आहे। तर लाडक्याताईंनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात सविस्तरपणे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी काही माहिती असते ती समजावून सांगितली जाते। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि पाहत रहा भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ। जय महाराष्ट्र।